कधी विचार केलाय का की नेटवर्क मार्केटिंगमध्ये इतकी सगळी मेहनत घेऊन सुद्धा हवं तसं यश का मिळत नाही? चला तर मग आज आपण यामागचं एक खूप मोठं कारण आणि त्यावरचा एक जबरदस्त उपाय समजून घेऊया. ही समस्या ना खूपच कॉमन आहे. म्हणजे बघा, आपण खूप भारी प्रॉस्पेक्ट्स शोधतो, त्यांना आपल्याकडे आकर्षितही करतो, पण ऐन वेळी म्हणजे जेव्हा प्रेझेंटेशनची वेळ येते तेव्हा सगळं गणितच बिघडतं आणि मग सगळी मेहनत अक्षरशः पाण्यात जाते. पण असं होतं का, तेच आज आपल्याला बघायचं आहे. आता बघा, यशापर्यंत पोहोचण्याच्या प्रवासातनं साधारणपणे 5 महत्त्वाचे टप्पे येतात. प्रॉस्पेक्टिंग, इन्व्हिटेशन, प्रेझेंटेशन, फॉलोअप आणि मग क्लोजिंग. पण या सगळ्या साखळीमधली सगळ्यात कमजोर कडी कोणती असेल तर ती अनेकदा प्रेझेंटेशनच असते. बरोबर, इथेच सगळा खेळ बिघडतो. तयारी नसेल तर काय होऊ शकतं हे समजून घेण्यासाठी ना एक मस्त गोष्ट सांगितली आहे. जरा कल्पना करा, एक कवी आहे ज्याला खरं तर कविताच येत नाहीये आणि तरीही त्याला कुणीतरी जबरदस्तीने स्टेजवर उभं केलंय. विचार करा काय होईल. आता या गोष्टीचा अर्थ अगदी सरळ आहे. तयारीशिवाय दिलेलं प्रेझेंटेशन म्हणजे एक मोठी आपत्तीच. आता खरं आहे की आपल्यावर कोणी टोमॅटो नाही फेकणार, पण लोक आपला प्रस्ताव नाकारतील. आणि खरं सांगायचं तर ते टोमॅटो फेकण्यापेक्षा जास्त वाईट आहे, नाही का? मग प्रश्न हा आहे की या सगळ्यापासून वाचायचं कसं, यशस्वी व्हायचं कसं? तर याचं उत्तर एका खूप सोप्या पण तितक्याच पॉवरफुल 3E फॉर्म्युल्यामध्ये आहे. हे यशाचं समीकरण अगदी सरळ आहे. एज्युकेशन म्हणजे शिक्षण, अधिक एनर्जी म्हणजे ऊर्जा, अधिक एन्व्हायरमेंट म्हणजे वातावरण. जेव्हा हे 3 E's एकत्र येतात तेव्हाच मिळतं खरं यश, म्हणजेच पैसा. यातलं एक जरी कमी पडलं ना तरी सगळं समीकरणच कोलमडतं. चला, हे 3E म्हणजे नक्की काय ते थोडं खोलात जाऊन बघूया. पहिलं, एज्युकेशन म्हणजे फक्त माहिती देणं नाही तर समोरच्या व्यक्तीच्या ज्ञानात खरीखुरी भर घालणं. दुसरं, एनर्जी म्हणजे आपला जो विश्वास आहे, जो उत्साह आहे तो लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. आणि तिसरं, एन्व्हायरमेंट म्हणजे असं वातावरण तयार करणं की लोकांना काहीतरी करण्याची प्रेरणा मिळेल. पण इथेच एक मोठा पॅच आहे. ऑफलाईन सेमिनारमध्ये कसं टाळ्या असतात, संगीत असतं, लोकांची गर्दी असते, त्याने एक वेगळीच एनर्जी तयार होते. मग तेच वातावरण ऑटोमेटेड वेबिनारमध्ये कसं तयार करायचं? तर त्यासाठीच प्री-सेट चॅट सारख्या गोष्टी वापरल्या जातात किंवा उपस्थित लोकांची संख्या वाढताना दाखवली जाते. याने काय होतं की लोकांना एक जिवंत आणि उत्साही अनुभव मिळतो. ठीक आहे, मग हे एज्युकेशन आणि एनर्जी लोकांपर्यंत पोचवायची कशी? त्यासाठी एक जबरदस्त 4 टप्प्यांचा आराखडा आहे. हा आराखडा समोरच्या व्यक्तीला आपल्यासोबत एका मानसिक प्रवासावर घेऊन जातो. हा प्रवास कसा आहे बघा. सगळ्यात आधी लोकांच्या नेमक्या समस्या काय आहेत त्या ओळखून त्यांचा विश्वास जिंकायचा. मग त्यांना जे नेहमीचे उपाय माहिती आहेत जसं की नोकरी बदलणं त्यावर बोलायचं. तिसऱ्या टप्प्यात त्या नेहमीच्या उपायांमध्ये काय काय अडचणी आहेत हे दाखवून द्यायचं. आणि मग शेवटी या सगळ्यावर सर्वोत्तम उपाय म्हणून नेटवर्क मार्केटिंग कसं आहे हे त्यांच्या लक्षात आणून द्यायचं. आपलं काम विकण्याचं नाहीये तर त्यांच्या डोक्यात बल्ब पेटवण्याचं आहे. आता ही सगळी सिस्टम खूपच प्रभावी वाटतेय, बरोबर? पण ती प्रत्यक्षात आणायची कशी? तर इथेच खरी जादू आहे तंत्रज्ञानाची, ऑटोमेशनची. चला बघूया यासाठी कोणती साधने वापरता येतील. ह्या सगळ्या प्रक्रियेला ऑटोमॅटिक करण्यासाठी काही खास टूल्स आहेत. जसं की एव्हर वेबिनार जे तुमचं प्रेझेंटेशन 24 तास चालू ठेवतं. विमिओ तुमचे व्हिडिओज सुरक्षित ठेवतं. कॅनवा वापरून तुम्ही एकदम प्रोफेशनल स्लाइड्स बनवू शकता. आणि माइंड नोट सारख्या ॲप्समुळे तुमच्या विचारांना एक योग्य दिशा मिळते. पण एक मिनिट, ही सगळी साधने आणि ऑटोमेशन फक्त वेळ वाचवण्यासाठी नाही आहेत. नाही, अजिबात नाही. याच्या मागे खूप मोठा विचार आहे, एक महत्त्वाचा दृष्टिकोन आहे. आणि तो विचार हा आहे की आपण सेल्फ एम्प्लॉईड म्हणजेच स्वयंरोजगारीत राहण्याऐवजी खरे बिझनेस ओनर म्हणजेच व्यवसाय मालक बनलं पाहिजे. ऑटोमेशन आपल्याला सतत व्यवसायात काम करण्यापासून मुक्त करतं. ते एक अशी सिस्टम तयार करतं जी आपल्यासाठी काम करते. आणि हाच तर फरक आहे एका स्वयंरोजगारीत व्यक्तीमध्ये आणि एका खऱ्या बिझनेस ओनरमध्ये. तर मग जाता जाता स्वतःला एक प्रश्न विचारायला हवा. सध्याचा जो दृष्टिकोन आहे तो एका सेल्फ एम्प्लॉईड व्यक्तीचा आहे की एका बिझनेस ओनरचा? या प्रश्नाच्या उत्तरातच आपल्या यशाचं रहस्य दडलेलं आहे. नक्की विचार करा.